नमस्कार, मी प्रिया पाटील। आज मला ओल्या कर्दीची भाजी करून दाखवणार आहे। ओली कर्दी घेतली आहे, साफ करून स्वच्छ धुवून। साहित्य सांगते काय काय घेणार आहे, चला बघूया आपण। 2 वांगी घेतलेत बारीक चिरून अशी, टोमॅटो घेतलेत बारीक चिरून, कांदा 3 बारीक चिरून घेतले आहेत, मालवणी मसाला, चवीनुसार हळद, मीठ, कोकम आणि लसूण घेतले आहे ठेचून। आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला। आपण तेल टाकून घेऊया। कढई तापली आहे। थोड़ा फास्ट करते मी गॅस। आपण लसूण टाकून घेऊया सर्वात आधी। कांदा बारीक चिरलेला, कांदा थोडा जास्तच घ्यायचा आपल्याला, कर्दीची टेस्ट खूप भारी लागते। व्यवस्थित परतून घेऊया आपण। लालसर होईपर्यंत परतवायचं आपल्याला, लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित। टोमॅटो टाकून घेऊया। कांद्यामध्ये आपण परतून घ्यायचं आपल्याला। फास्ट करते मी गॅस। मीठ टाकते मी लवकर, जरा कांदा टोमॅटो शिजेल। मसाले टाकून घेऊया आपण। हळद, मालवणी मसाला, व्यवस्थित परतून घेऊया। आणि आपण झाकण म्हणून ठेवूया 2 ते 3 मिनिटांनी, म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित मुळेल। आता मी याला झाकण म्हणून ठेवते 2 ते 3 मिनिटांसाठी। आपण झाकण काढूया। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजले आहे। तर आपण याच्यामध्ये वांगी टाकून घेऊया। सगळे टाकून घ्यायचे आपल्याला। परतून घेऊया, परतून घ्यायचे आपल्याला वांगी। मी आता ओली करंदी टाकते। करंदी पण टाकून घेऊया आपण। कोकम व्यवस्थित परतून घेऊया। मीठ तर मी अगोदर टाकलेलं आहे, आता परत टाकायची गरज नाही। मीठ व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला। आणि ह्याला पाणी सुटतं, आपल्याला पाणी अजिबात ऍड नाही करायचं याच्यामध्ये। मी झाकण म्हणून ठेवणार आहे, झाकणामध्ये थोडं पाणी टाकून ठेवणार आहे मी। झाकण लावूया आपण आणि पाणी ठेवायचं। आपण
5 ते 7 मिनिटांनी बघू आपली ओली करंदी. आपण बघूया करंदीची भाजी. बघा रेडी आहे. पाणी पण व्यवस्थित सुटलंय. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट तर नक्कीच करा कशी रेसिपी झाली. थँक्यू.